नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती वृत्तमाध्यमांमध्ये आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा आणखीन तीव्रतेनं आपल्याला जाणवायला लागला. मात्र सर्वसामान्य नागरिकांची, पोलीस प्रशासनाची एकंदरीत या संपूर्ण बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात काय भूमिका असायला हवी, काय जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडायला हव्यात, या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सर नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये सगळ्यात पहिलं आपलं स्वागत. नमस्कार. सर, बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी सरकार आणि राज्यकर्त्यांची नेमकी आत्ताच्या घडीला काय भूमिका असायला हवी असं आपल्याला वाटतं? असं आहे की बांगलादेशी घुसखोरी ही समस्या आता सुरू झालेली नाहीये. ही समस्या सुरू झाली होती 1940 पासून. म्हणजे गेले इतके वर्ष, 100 वर्ष ही समस्या सुरू आहे. आणि आता त्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की पहिले हे घुसखोर जे यायचे ते आसाम म्हणजे ईशान्य भारत इथे येऊन तिथे स्थायिक व्हायचे. परंतु आता ईशान्य भारतामध्ये त्यांची संख्या इतकी जास्त वाढलेली आहे की आज त्यांची संख्या आसाममध्ये 35% आहे, नंतर वेस्ट बेंगॉलमध्ये 29-30% आहे. आणि ही जी आकडेवारी मी जी देतो आहे ही 2010ची आकडेवारी आहे. कारण 2010 नंतर सेन्सस झालेलं नाहीये. आता पुन्हा होईल त्यावेळेला आपल्याला ते कळेल. तर आता तिथे इतके जास्त लोक वाढल्यामुळे आता ते 8-9 राज्यांकडे जात आहेत. तिथून म्हणजे ईशान्य भारतात येऊन किंवा आसाममध्ये येऊन किंवा पश्चिम बंगालमध्ये येऊन. आणि हा जो आला हा कॉक्स बाजार कडनं आला होता, म्हणजे थोडस समुद्राच्या बाजूनी हा आत आलेला होता. तर आता हे महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरला या राज्यांकडे जातात. तर आपण जर नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर इथे सुद्धा आज 70 ते 80 लाख बांगलादेशी असावेत असं म्हटलं जातं. आणि भारतामध्ये म्हटलं तर 5-6 कोटीहून जास्त असावेत असा असा एक अंदाज आहे. आणि झालं काय आहे की त्यांना म्हणजे आओ जाओ घर तुम्हाला अशा प्रकारची जी सगळी झाली, म्हणजे अशा प्रकारची एक पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे जे सध्याचं जे केंद्र सरकार आहे ते म्हणतं, म्हणजे पहिल्या वेळ असं एक सरकार आलेलं आहे की जे म्हणतं की आम्ही बांगलादेशी घुसखोरी थांबवू, त्यांना पकडू आणि त्यांना परत पाठवू वगैरे. पण पण जर आणि ते बऱ्यापैकी देशप्रेमी सरकार आहे. परंतु आपण जर त्यांच्याच कामगिरीविषयी बघितलं तर गेले 10 वर्ष तेच सरकार म्हणजे राज्य करता आहे. परंतु त्यांना जेवढं यश मिळायला पाहिजे किंवा जेवढं यश अपेक्षित होतं तेवढं मिळालं नाही. त्याला कारणं अनेक आहेत. जसं तुम्हाला आठवत असेल की त्यांनी NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर नावाचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता की जो बांगलादेशी शोधण्याकरता एक काम होतं ते, किंवा दुसरा CA होता. CA अर्थात बांगलादेशीचा संबंध नव्हता, परंतु NPR किंवा NRCचा संबंध हा बांगलादेशी शोधण्याकरता होता. परंतु त्याच्या विरुद्ध इतर राजकीय पक्षांनी त्याला एवढं मोठं हे सुरू केलं की त्यामुळे मी शब्द वापरायला नको की घाबरून किंवा असं करून हा कायदा आता त्याच्यापर्यंत बोलणंच बंद करून टाकलेला आहे. म्हणजे विरोध जास्त झाल्यामुळे, इतर राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे मतपेटीच्या राजकारणाकरता इतर राजकीय पक्ष त्याला विरोध करतात आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोलणंच थांबलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर आता एक जर बांगलादेशी जो भारताच्या आत येतो तो कुठनंही येतो, तर एक पहिले भारत आणि बांगलादेशची जवळजवळ 4,500 किलोमीटर एवढी लांब सीमा आहे. या सीमेवरती कुठली राज्य आहेत, या सीमेचं रक्षण कोण करतं आहे? या सीमेचं रक्षण BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करत आहे. म्हणजे हे एक अर्धसैनिक दल आहे जे गृह मंत्रालयाच्या हाताखाली काम करतं. पण ज्या अर्धसैनिक दलांनी 6 कोटी बांगलादेशींना आज सोडलं आहे, तर अर्थातच त्यांची जी कामगिरी आहे ती समाधानकारक नाही. तर म्हणजे BSFचं जे काम चाललेलं आहे हे अतिशय खराब काम आहे. आणि मी माझ्या लेखनामध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे की जिथून जिथून घुसखोरी झाली, म्हणजे उदाहरणार्थ दरवर्षी आता आपण बघाल तर या म्हणजे दरवर्षी 1-2-3 हजार बांगलादेशी हे देशामध्ये पकडले जातात. आणि ते पकडले गेले की त्यांचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तयार होतो. म्हणजे कुठलं महाराष्ट्र पोलीस असो की इथे जिथे पकडले गेले तिथे. आणि त्यात तो सांगतो की सीमेवरती ज्या भागातून मी आत आलेलो आहे, त्याचा हा जो त्यांनी सैफवरती हल्ला केला होता तो कॉक्स बाजार, तर तिथून तो आत आलेला होता. तर तिथे त्यावेळेला ड्युटी कोणाची होती? तर म्हणजे जे BSFचे अधिकारी किंवा अर्धसैनिक दलाचे जे जवान होते त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे. आणि मी अनेक वेळा म्हटलेलं की इव्हन जे जुने लोक आहेत
त्यांचं कोर्ट मार्शल अक्षरशः व्हायला पाहिजे. कारण त्यांची जी म्हणजे जी घुसखोरी थांबवण्याची जी क्षमता आहे ती अत्यंत खराब आहे. अर्थात तिथे अनेक आव्हानं आहेत, तो प्रश्न वेगळा आहे की तिथे नद्या आहेत, तिथे नाले आहेत, काही ठिकाणी जंगलं आहेत, पूर आला की प्रॉब्लेम येतो, तो ते वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु तसेच प्रश्न भारत पाकिस्तान सीमेवरती LOC वरती काश्मीरमध्ये सुद्धा आहेत. तर तिथे आपण कसं 95% घुसखोरी जी पाकिस्तानी दहशतवाद्यांची होत होती ती भारतीय सैन्याने कशी थांबवली. तर म्हणजे ते इच्छाशक्ती तीव्र असेल तर आपण ते थांबवू शकतो. तर पहिले BSFची फार मोठी चूक आहे. दुसरी गोष्ट जी राज्य असतात, मी तुम्हाला ते पटकन सांगायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये जी आसाम वगैरे राज्य आहे, आसाम आहे, मेघालय आहे, तर तिथे काम बऱ्यापैकी होतं. परंतु पश्चिम बंगाल मध्ये मात्र पश्चिम बंगालचे जे सरकार आहे, मी अगदी उघडपणे सांगतो, त्यांना आत यायला म्हणजे आत आल्यानंतर लपवण्याकरता मदत करतं. म्हणजे जर एखादा आत घुसला तर त्यानंतर त्याला डॉक्युमेंट बनवावे लागतात. मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असतो की राशन कार्ड असो की तर ते बनवण्यामध्ये मदत करतात. तर हे जे एजंट्स आहेत, जे घुसखोरांना आत आल्यानंतर मदत करतात, ते पश्चिम बंगालमध्ये फारच ऍक्टिव्ह आहेत. तर त्यांच्या विरुद्ध जी कारवाई व्हायला पाहिजे ती पुरेशी होत नाही. म्हणजे एक उदाहरण देतो, एक माणूस ज्यावेळेला आत येतो त्याला 30 ते 35 लोक भारतामध्ये आल्यानंतर मदत करतात. एक त्याचं डॉक्युमेंट बनवतो, एक त्याला गाडीत बसवतो, कलकत्त्याला घेऊन जातो, कलकत्त्यात राहायला जागा देतो, तिथून ट्रेनमध्ये बसवतो, तिथून तो मुंबईला आणतो, मुंबईत त्याला राहायला जागा देतो, त्याला काहीतरी नोकरी देतो, त्याला लपायला जागा देतो, त्याला थोडेफार पैशाची मदत करतो. त्याला म्हणजे आता हे जे साहेबचं जाहीर होईल आपल्याला कळेल की याला किती लोकांनी आज याला मदत केली होती, किती लोक त्याला अजून सुद्धा मदत करत होते. तर बांगलादेशी घुसखोरच नाही, परंतु या घुसखोरांना मदत करणारे जे इतर आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. त्याशिवाय ही घुसखोरी थांबणार नाही. बरोबर. सर, आत्ताच्या घडीला बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात न्यायालयाची आणि सामाजिक संस्थांची भूमिका काय आहे आणि काय असायला हवी असं आपल्याला वाटतं? हो, सांगतो मी. फक्त मला राजकीय पक्षाविषयी अजून एक मुद्दा मांडायचा आहे. आता निवडणुका आपल्या निवडणुका एक झाल्या आहेत आणि आता पुन्हा मला वाटतं महानगरपालिका किंवा अशी निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तर प्रत्येक मतदारांनी राजकीय पक्षांना विचारायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 4-5 मोठे पक्ष आहेत, तुम्हाला कल्पना आहे. काँग्रेस आहे, NCP आहे, शिवसेना आहे, BJP आहे. त्यांना विचारायला पाहिजे, बांगलादेशी घुसखोरीच्या बाबत तुमचं धोरण काय आहे. तुम्ही सरकारमध्ये असो की नसो, प्रत्येक पक्षाला आपला एक जाहीरनामा तयार करावा लागतो आणि BJP सोडून कुठल्याही पक्षांनी आम्ही बांगलादेशी घुसखोरी थांबवू याविषयी काही बोललेलंच नाहीये. तर म्हणून मतदारांनी पहिला प्रश्न विचारायला पाहिजे की जर तुम्ही घुसखोरांना थांबवणार नसणार, ही जर तुमची धोरण किंवा पॉलिसी नसेल तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. हे मतदारांचं एक फार मोठं काम आहे आणि त्यांना भागच पडायला पाहिजे की तुम्ही जर तुम्ही त्यांना मदत केली तर आम्ही तुमच्या विरोधात हे करू. दुसरी गोष्ट इथे सांगायचं मला असं सांगायचं की मतपेटीच्या राजकारणाकरता त्यांना इथे आणलं जातं आणि त्यांना इतक्या सोप्या पद्धतीने म्हणजे व्होटर्स कार्ड वगैरे बनवताच्या पेपरमध्येच बातमी आली होती की एका बांगलादेशीकडे 3 व्होटर्स कार्ड होते. पुण्यामध्ये जिथे मी राहतो तिथे 50% सुद्धा मतदान होत नाही. परंतु एक बांगलादेशी हा 3 ठिकाणी जाऊन मतदान करतो. तर एकदा सरकारने नियम आणण्याचा प्रयत्न केला, तो पडला की व्होटर्स कार्ड आणि आधार कार्ड याला लिंकअप केलं पाहिजे. पण तसं झालं तर तुम्हाला एकाहून जास्त व्होटर्स कार्ड बनवता येणार नाही. कारण आधार कार्ड आयडेंटिटी असतं, डोळे असतात, थंब इम्प्रेशन असतं. पण ते अनेक पक्षांनी, अनेक ऍक्टिव्हिस्टनी ते हाणून पाडलं की नाही नाही हे कंपल्सरी नाही आणि आपल्या न्यायालयाच्या विरोधात कारवाई केली. तर मला वाटतं व्होटर्स कार्ड आणि आधार कार्ड हे लिंकअप व्हायलाच पाहिजे आणि जे कोणी ज्यांनी कोणी ही डॉक्युमेंट बनवून दिली त्यांच्या विरोधात सुद्धा हे काम व्हायला पाहिजे. आणि तुमचा जो प्रश्न न्यायालयाचा होता त्याच्यात मला 2 मुद्दे सांगायचे आहेत. एक तर न्यायालयाला सुद्धा कळायला पाहिजे की ते काही नुसते पांढरे कोट घालून काही त्यांनी रेफरीचं काम करायला नाही पाहिजे. क्रिकेटचा जसा रेफरी असतो तो फक्त आऊट झाला की नाही सांगतो ते. त्यांचं सुद्धा देशाच्या सुरक्षेप्रती त्यांचं सुद्धा काम आहे. त्यांचं सर्वात महत्वाचं काम काय की ज्याला बांगलादेशी पकडला जातो आणि पोलीस त्याविरुद्ध कारवाई करतात तर लगेच त्याला जामीन दिला जातो. जामीन दिला की तो लगेच गायब होतो. तर बांगलादेशींना अशा प्रकारचे जामीन देणं हे अतिशय चुकीचं आहे. तो नंबर 1 भाग झाला. परंतु उदारपणा जो न्यायालय दाखवतात तो त्यांनी बांगलादेशीच्या बाबतीत दाखवू नये. दुसरी गोष्ट अशी की बांगलादेशी विरुद्ध जो खटला असतो हा खूप वेळ चालतो. म्हणजे मला सांगण्यात आलं की 1 वर्ष 2 वर्ष इतका सुद्धा खटला तो
चालू शकतो. एक्झॅक्ट प्रत्येक आकडेवारी तुम्हाला शोधता येईल न्यायालयामधून. परंतु महत्वाचं असं की पहिले तर खटला 1.5 वर्ष का तो खटला फास्ट ट्रॅक कोर्ट करून 5-7 दिवसाच्या आत का संपवला जाऊ शकत नाही, हा दुसरा प्रश्न. दुसरं काय होतं की 10 वेळा 15 वेळा अनेक वेळा त्या बांगलादेशीला पोलीस स्टेशन मधून घेऊन जावं लागतं कोर्टामध्ये. आता पुण्यात जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं, कोंडव्यात जर त्याला न्यायचं म्हटलं हायकोर्टकडे तर जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, म्हणजे एक पोलिसांची तुकडी एका माणसाला फक्त कोर्टामध्ये घेऊन जाते. तर त्याकरता आपण तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग का करू शकत नाही, हा तिसरा प्रश्न आहे. जे आरामात केलं जाऊ शकतं की त्याच्यामुळे ज्यावेळेला पाहिजे 5 मिनिटात त्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे होऊ शकतं, की जे शक्य आहे. आणि शेवटचा प्रश्न की ज्याला म्हणजे हे जे खटले आहेत हे अतिशय वेगाने हे संपवायला पाहिजे. कारण आता कल्पना करा, 5-6 कोटी जर बांगलादेशी आहेत, त्याच्यात तुम्ही जरी 50-60 लाख जरी शोधले, समजा यापुढे समजा की 10% आपल्याला यश मिळालं तर किती खटले निर्माण होतील. आणि आज आपलं न्यायालय खटल्यांमध्ये जे डिसिजन देऊ शकत नाही. की आता हे जे पहिले जे न्यायालयाचे जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जे सिनियर मोस्ट जज होते चंद्रचूड, ते ज्या वेळेला चीफ जज बनले त्यावेळेला 3.5 कोटी खटले हे प्रलंबित होते. आणि ते गेल्यानंतर जे 2.5-3 वर्ष ते सुप्रीम कोर्टचे मुख्य जज होते, त्यानंतर किती खटले प्रलंबित आहेत. तर त्याचं उत्तर आहे की खटल्यांची संख्या वाढलेली आहे, कमी झालेली नाही. म्हणजे खटले कमी करायच्या ऐवजी इतर गोष्टींवरती नाक खुपसून यांनी संख्या वाढवलेली आहे. तर फास्ट ट्रॅक कोर्ट हा एकच मोठा उपाय आहे की ज्याच्यामुळे पटकन ते खटले संपवून त्यांना पटकन शिक्षाही द्यायला पाहिजे. बरोबर. सर, या संदर्भात माध्यमांची भूमिका काय असायला हवी किंवा काय जबाबदारी माध्यमांनी पार पाडायला हवी असं आपल्याला वाटतं? असं आहे, माध्यम म्हणजे आपण त्याला माध्यम म्हणतो, त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आली, त्याच्यामध्ये सोशल मीडिया आली. आपण जर एक एक अनालिसिस केलं, आपण एक विश्लेषण करा की बांगलादेशी घुसखोरीवरती समजा प्रिंट मीडियामध्ये, प्रिंट मीडिया आता मराठी वर्तमानपत्र आपल्याला मोठी पेपर माहिती आहे, समजा सकाळ आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकसत्ता, जी काही असतील ती जी मोठी, त्याला आपण 10-15 मोठी वर्तमानपत्र समजा. आपण विश्लेषण करा की गेल्या 5 वर्षामध्ये बांगलादेशी घुसखोरीविषयी किती लेख लिहिण्यात आलाय. तुम्हाला थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न करतो. प्रिंट मीडिया त्याला हात पण लावत नाही. म्हणजे त्याला वाटतं की जर बांगलादेशी घुसखोरीविषयी आम्ही लिहिलं तर आम्ही काहीतरी चुकीचं काम करतोय. आता जर तुम्ही चीनविषयी पाकिस्तानविषयी लिहायला म्हटलं तर तिथे 100 लोक तयार असतात. चीनविषयी लिहायचं म्हटलं तर अजून 100 असतात. म्हणजे बाकी कुठल्याही विषयाला तज्ज्ञांची कमी पडत नाही. परंतु बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध लिहिण्याकरता आपण बघाल, माझ्याशिवाय कोणीही तुम्हाला फारसं तिथे त्या विषयावरती लिहिता दिसणार नाही. आणि दिसलं तर ते ब्लेम काय करेल की ते म्हणतात की ते घुसखोर घुसले कसे. अरे घुसले कसे, गेले 50 वर्ष घुसतायत, तिथं प्रश्न तुम्ही त्या वेळेच्या म्हणजे BSFला विचारायला पाहिजे, त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरना विचारायला पाहिजे, त्यावेळेच्या गृहमंत्र्याला. म्हणजे मी जर कोणी असेल, समजा जर मी या देशाचा राष्ट्रपती असेल, तर मी सगळे पंतप्रधान, सगळे गृहमंत्री, सगळे होम मिनिस्टर, सगळे DGP जे BSFचे आहेत, सगळे BSF वाले, ही जी जेवढी गव्हर्नमेंट होती सगळ्यांची चीफ मिनिस्टर, मी समजा चीफ मिनिस्टर ऑफ आसाम, चीफ मिनिस्टर, या सगळ्यांना विचारेल की झालं कसं. यस, तुम्ही सगळ्यांनी गोंधळाचा कारभार केल्यामुळे हा जो कॅन्सर आहे हा स्प्रेड झाला. म्हणजे ही जबाबदारी नुसती आज हे एक सरकार आहे म्हणून त्यांची आहे असं नाही. हे जे 6 कोटी लोक आले त्यांच्या रिपोर्टमध्ये कळतं की यांनी भारतात केव्हा प्रवेश केला होता. एक जो पुण्यामध्ये पकडला तो गेले 5 वर्ष इथे. ऑब्व्हियसली त्यावेळेला तिथे पश्चिम बंगालमध्ये कुठलं सरकार होतं. तर आपण, मला म्हणायचं असं आहे की प्रत्येक केस जिथे पकडला जातो ती पूर्ण चेन उघडी पाडायला पाहिजे आणि त्या चेन मधल्या असलेल्या सगळ्या लोकांना कायद्याच्या खालती शिक्षाही मिळायलाच पाहिजे. कारण दुर्दैवाने होतं काय की बांगलादेशी घुसखोरी हा एक मोठा व्यवसाय बनलेला आहे आपल्या सीमावर्ती भागामध्ये. आणि एवढंच नाही तर दुसरी गोष्ट काय होते, ती ज्यावेळेला इकडे भारताच्या ज्यावेळेला आत येतात तर ते तिथे कुठे जिथे जिथे मजूर पाहिजे तिथे ते काम करतात. तुम्ही समजा तिथे मेट्रोचं काम होतं आहे, रस्त्याचं काम होतं आहे, रिअल इस्टेटचं काम होतं आहे, म्हणजे जिथे मजुरांची गरज पडते. इनफॅक्ट कोकणामध्ये जे फिशिंग चालतं तिथे बांगलादेशी पोहोचलेले आहेत. त्याचं मुख्य कारण असं की आज महाराष्ट्रामधले तरुण किंवा मजूर
पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याला मिळत नाहीये किंवा ते मजुरी करायला ते तयार नाहीयेत. सगळ्यांना फक्त पांढरे पेशे जॉब पाहिजे आणि हे जे मेहनतीचं काम आहे त्याकरता हे फक्त बांगलादेशीच काम करतात. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला अशा प्रकारचं काम होतं की आपले तरुण मेहनतीचं काम करायला तयार नाहीत, तर ऑब्व्हियसली काम ते करतील. आणि आता हे सगळ्या व्यवसायात घुसलेले आहेत. म्हणजे आता जसं म्हणायचं की पहिले गाव तिथे बांगलादेशी किंवा म्हणजे कुठे घुसले नाहीत हाच प्रश्न आहे. म्हणजे की झोपडपट्ट्यांमध्ये आहेत, मग हे जो मीट बिझनेस आहे त्याच्यामध्ये आहेत, मजदुरी करण्यामध्ये आहेत. म्हणजे त्यांची घुसखोरी ही प्रचंड झालेली आहे. तर त्यांना हे अतिशय पद्धतशीरपणे काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला मोठा मुद्दा सांगतो की हा मी याच्या आधी अनेक वेळा मांडलेला आहे. शेवटी इन्व्हेस्टिगेशन करायचं काम कोणाचं असतं, तर पोलिसांचं असतं. आपण तुम्ही मी आपण बोलू शकतो, या प्रश्नाचं विश्लेषण करू शकतो, पण मी काही जाऊन बांगलादेशीला पकडणार नाही रस्त्यावरती, तर तुम्ही पण पकडणार नाही आहात. ठीक आहे ना. तर पकडणारे जे आहेत ते पोलीस आहेत. तर पोलिसांचा मुख्य प्रॉब्लेम काय होतो? ओव्हरवर्क. ओव्हरवर्कचा अर्थ काय असतो? एक पोलीस स्टेशन असतं, त्यांना 80 समजा कॉन्स्टेबल्स ऑथराईज असतात. पहिलेच 10% कमी असतात वेगवेगळ्या कारणामुळे. मग 15-20 जातात व्हीआयपी सेक्युरिटीला, 15-20 जातात बंदोबस्ताकरता. ते शेवटी कुठलाही क्राईम इन्व्हेस्टिगेट करण्याकरता फक्त जे काम करतात त्यांना आयओ म्हटलं जातं. म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, जे PI, ASI म्हणजे सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर या रँकचे ते असतात. म्हणजे कुठल्याही पोलीस स्टेशन 2 ते 3 पेक्षा जास्त ते लोक नसतात. तर मी काय करीन जर मी मुख्यमंत्री झालो किंवा मी त्या देशाचा पंतप्रधान झालो तर मी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे आयोज आहेत की जे ऍक्च्युअली पकडण्याचं काम करतात त्यांची संख्या 2 म्हणून वाढवून मी ती प्रत्येक पोलीस स्टेशन 30 करीन. 25 किंवा 30 म्हणजे जवळजवळ 10 पटीने वाढवू. आता हे वाढवणार कसं? कारण नवीन पोलीस घ्यायचा म्हटला की त्याला ट्रेनिंगचा प्रॉब्लेम येईल. 1 वर्ष ट्रेनिंग. आज महाराष्ट्रामध्ये 3 लाखाहून जास्त रिटायर्ड पोलीसवाले आहेत, पोलीस कर्मचारी आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ते 10-15 हजार चांगले आयोज शोधले की ज्यांनी रिटायरमेंटच्या आधी हे काम केलेलं आहे, मला ते आरामात मिळतील. आणि तुम्हाला हे आयोज हे कुठे पाहिजे? ते तुम्हाला हे मुंबईत पाहिजे, तुम्हाला हे पुण्यात पाहिजे, नवी मुंबईमध्ये पाहिजे, औरंगाबाद मध्ये पाहिजे, भिवंडीत पाहिजे, मालेगावला पाहिजे. म्हणजे एक अशी जी 10-12 मोठी गाव आहेत. तर तुम्हाला एक 4-5 हजार जर नवीन आयोज मिळाले तर तुमची क्षमता ही प्रचंड वाढेल. तर ते काम करायला पाहिजे. तर मीडियाकडनं जे हायलायटिंग व्हायला पाहिजे ते होत नाही. हा विषय किती महत्वाचा आहे ते होत नाही. त्याला एका फ्रिव्हलस लेवलवरती त्याच्यावरती अत्याचार हे केला जातो. मी काल एका टीव्हीवरती बघत होतो. मी असं अतिशय अतिरिक्त तो आला कसा? मग पंतप्रधान काय करत होते? अरे काय पंतप्रधान काय शिबिर बसलेत का तिथे त्यांना थांबवण्याकरता? त्याच्याकरता व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला विचारा ना. आणि आजपासून नाही, मी जर कोणी झालो तर मी 1950 पासून तर आतापर्यंत जे गुन्हेगार आहेत या सगळ्यांना पकडेन मी. अर्थात काय सोपं नाहीये ते, पण आपल्याला माहिती आहे की कोण सिक्युरिटी तैनात होतं, कोण चीफ मिनिस्टर होतं, कोण होम मिनिस्टर होतं, कोण डीजीपी पोलीस होतं. हे सगळं म्हणजे रेकॉर्डेड आहे, याच्यात काही हे नाहीये. तर जोपर्यंत ही जरब बसत नाही की यांना पकडलं म्हणजे काय काही पण झालं तर मला काहीच होणार नाही. आणि पोलिसांचं लक्ष हे फक्त क्राईम म्हणजे सेलिब्रिटी क्राईम वरती फार जास्त केंद्रित असतं. मी आपल्याला एक मुद्दा सांगतो जो एखाद्या अनेकांना आवडणार नाही. आता सैफवरती हल्ला झाला आणि मग जे पेपरमध्ये बातमी आली होती की एक काहीतरी पोलिसांनी काहीतरी 30 टीम्स तयार केल्या होत्या गुन्हेगाराला शोधण्याकरता आणि त्याच्या प्रत्येक टीम मध्ये 10-12 काही जे लोक असतील ते होते. याचा एकूण अर्थ काय होतं? जे जेवढे काही संख्या एक्झॅक्ट मला नाही माहिती, पण याचा अर्थ काय की सैफवरती हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी बाकी सगळं काम बंद केलं आणि लक्ष ठेवलं ते सैफच्या गुन्हेगाराला पकडण्याकरता. तर हा बाकी लोकांवरती हा ह्युमन राईटचं हे आहे की आता जे बाकी नॉर्मल गुन्हे आहेत, नॉर्मल हे आहे ते काम पोलीस करतच नाही. आणि अशा प्रकारचं कुठलंही व्हीआयपी म्हणजे ज्यावेळेला अशा प्रकारची एक केस येते, पुण्यामध्ये एक रेप केस झाली होती. तर त्या भागातली जी 5-6 पोलीस स्टेशन होती त्यांचं सगळं काम थांबतं. रेपिस्टला पकडायला पाहिजे याच्यात काही डाऊट नाहीये. परंतु इतका आउट ऑफ प्रपोर्शन एफर्ट करायला पाहिजे का? मी असं म्हणेन की पुन्हा मी असं म्हणेन कशाला काही झालं आणि तुम्हाला तुमच्यावरती प्रेशर आहे की तो गुन्हेगार शोधलाच पाहिजे. तर रिटायर्ड पोलिसांबद्दल थोडे लोक घ्या ना आणि त्यांना ते टास्क द्या की हा गुन्हेगार पकडला गेलाच पाहिजे आणि त्यांना अनुभव आहे. तर अशाची लिस्ट तयार करून ठेवायला पाहिजे. जसं आपण गरज पडली की पोलीस होमगार्ड नावाचा एक प्रकार वापरतात. होमगार्ड काय असतं तुम्हाला कल्पना आहे, ठीक आहे ना. तर तशा प्रकारे एक पूल तयार करून ठेवायला पाहिजे की ज्यांचा वापर इन्व्हेस्टिगेशन केपेबिलिटी किंवा क्षमता वाढवण्याकरता करायला पाहिजे. तसं झालं तर आपण याच्यावरती कंट्रोल करू शकू.
बरोबर. सर, एकंदरीत प्रशासकीय व्यवस्थेची काय जबाबदारी असायला हवी याबद्दल बोलत असताना एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की सर्वसामान्य नागरिकांची या संदर्भात काय भूमिका असायला हवी? काय जबाबदाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी स्वतः पार पाडायला हव्यात अशा संपूर्ण या कालावधीमध्ये? असं आहे की जसं मी मगाशी म्हटलं की बांगलादेशी आता देशाच्या सगळ्या भागामध्ये पसरलेले आहे. म्हणजे या भागावरती लक्ष ठेवणे पोलिसांना अशक्य आहे. तर म्हणून काय की प्रत्येक नागरिकांनी तो ज्या भागात राहतो आहे तिथे त्यांनी कान आणि डोळे बनण्याची गरज आहे. आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी ज्यावेळेला बॉम्ब ब्लास्ट वगैरे व्हायचे तर त्यावेळेला हे सुरू झालं होतं की अरे तुमच्या भागात जर काही अनोळखी माणूस दिसला तर त्याचं नाव सांगा. तो काही अनोळखी चुकीची कारवाई करतो ती माहिती पोलिसांना द्या, लक्ष ठेवा वगैरे वगैरे. तर आता तीच गोष्ट सगळ्या नागरिकांनी बांगलादेशींवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी निभावायला पाहिजे. त्यांना हे एज्युकेशन आपण करायला पाहिजे की हे तुम्हाला कुठे भेटतील. जसं मगाशी म्हटलं रस्ता बांधणी सुरू आहे, रिअल इस्टेट सुरू आहे, तर तिथे भेटतील. बाजारामध्ये जिथे भाजीपाला विकला जातो आहे किंवा जिथे काय म्हणतात मीट सेंटर्स आहेत, अंडी विक्रीचे केंद्र आहेत, तिथे तुम्हाला भेटतील. आणि मला वाटतं एक सर्वात महत्वाचं काय माहिती का की बांगलादेशी दिसतात कसे ते काही फारसे वेगळे दिसत नाहीत. ते थोडेसे काळे असतात आणि आपल्या बांगलादेशसारखे दिसतात. परंतु जे रोहिंग्या आहेत म्हणजे दुसरा भाग रोहिंग्या एक 5-10% जे घुसखोर आहेत ते रोहिंग्या पण आहेत. रोहिंग्या मात्र ओळखू येतात तुम्हाला. त्यांचे फीचर्स जे आहेत ते नॉर्थ ईस्टचे आहेत. आणि ते तुम्हाला म्हणजे मी एका पार्टीला गेलो होतो, एका लग्नाला गेलो होतो, तर तिथे जे लग्नात जे वाढणारे होते मला 100% खात्री की ते सगळे रोहिंग्या होते ते. कारण त्यांच्या फीचर्सवरनं ते क्लिअर दिसत होतं. तर मला असं म्हणायचं आहे की बांगलादेशीला ओळखायचं कसं याच्याविषयी आपल्या सामान्य जनतेला ते कळायला पाहिजे कसं त्यांना ओळखायचं. आणि मग त्यानंतर त्यांना चुपचापपणे तो रिपोर्ट करता आला पाहिजे. कारण काय रिपोर्ट केल्यास तुम्हाला भीती वाटते की काय. तर म्हणून ती जी हेल्पलाईन असते त्याच्यावर तो रिपोर्ट तो करता आला पाहिजे. ईमेल म्हणा म्हणजे त्यांची ज्यांनी ही माहिती दिली त्याची ती गुप्तता ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगितलं की मी सांगितलं त्या भागात तर माझ्या विरुद्ध कोणी कारवाई करू शकतं. तर ती सुरक्षा मला नाहीये. तर त्याकरता त्यांना चुपचापपणे ही माहिती देता आली पाहिजे. तर तो दुसरा भाग झाला. आणि तिसरं काय की आजकाल आपल्याकडे एक अतिशय मोठी दिव्य शक्ती आलेली आहे प्रत्येक माणसाकडे. प्रत्येक माणसाची ही दिव्य शक्ती कुठली तर प्रत्येकाकडे मोबाईल नावाचा एक प्रकार असतो. आणि मोबाईलमध्ये आजकाल आता जवळजवळ 80-90% लोक काय करतात तर मोबाईलचा वापर करून जी पेमेंट करतात. म्हणजे तुम्ही भाजी घेतली, अंडी घेतली, दूध घेतलं, मीठ घेतलं, हे घेतलं काय पण आपण कॅश द्यायच्याऐवजी जी पेमेंट करा. तर ज्यावेळेस तुम्ही जी पेमेंट करता स्कॅन करायचा प्रयत्न करता बघा त्याच्यावरती नाव काय येते. आणि जर नाव बांगलादेशी आलं तर पटकनच तुम्हाला शंका आहे की अरे हे काही मी बघायला पाहिजे की हा कोण आहे म्हणजे. कारण जर इथला मुसलमान असेल तर त्याला मराठी बोलता आलं पाहिजे वगैरे वगैरे ठीक आहे ना. परंतु तो बाहेरचा असेल तर ते ओळखता येऊ शकतं. तर म्हणून बांगलादेशी ओळखण्याची कला ही सगळ्यांना शिकवायला पाहिजे आणि त्याकरता रेग्युलर क्लासेस घ्यायला पाहिजे. आणि मुख्य काय माहिती का की लोकांच्या मनात देशभक्ती आणि देशप्रेमाची भावना निर्माण व्हायला पाहिजे. देशासमोर हजारो प्रॉब्लेम्स आहेत पण त्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं एक सिंपल उदाहरण आहे देशभक्ती देशप्रेम. आता काही दिवसामध्ये 26 जानेवारी येईल. 26 जानेवारी आलं की सगळे हातात झेंडे घेऊन फिरतील. मग देशभक्तीची गाणी सुरू होतील. मग ती परेड वगैरे आपण टीव्हीवरती बघू. आपलं रक्त सळसळेल. रक्त सळसळलं की आपण जाऊन काय करणार झोपून जाऊ किंवा काहीच करणार नाही. तर मी देशाकरता काय करू शकतो हा सुद्धा प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणि एक सामान्य देशभक्त नागरिक रोजच्या जीवनामध्ये म्हणजे डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. आणि काही राजकीय संघटना आहेत, काही एनजीओज आहेत, काही ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही असे म्हणजे अनेक लोक आहेत. तर यांनी एकत्र येऊन आपापल्या भागामध्ये कुठे काय चाललं आहे याच्यावरती ही व्यवस्था तयार करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे यांना पकडणं जे आहे ते सोपं पडेल. तर म्हणून सामान्य माणूस या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात. डोळे आणि कान बनवून. कारण एका पोलीस स्टेशनमध्ये किती माणसं असतात 50-60 माणसं. आणि किती लोक कुठं काय बघणार आहे ते. तर त्याकरता आपण जर सगळे एकत्र आलो, सगळा समाज एकत्र आला, सगळ्या संस्था एकत्र आल्या तर आपण यांना पकडून ही माहिती पोलिसांना देऊ शकतो. आणि ज्यानंतर मग ते इन्व्हेस्टिगेशन करून तो बांगलादेशी आहे की नाही त्याच्या विरुद्ध पुरावा एकत्र करणं हे काम पोलिसांचं आहे. ते आपण सामान्य माणूस करू शकत नाही. पण कायद्याला अर्थात आपण आपल्या हातात घ्यायला नको. कायद्याच्या अंतर्गत हे काम करायला पाहिजे. बरोबर.
एकंदरीत या संपूर्ण चर्चेवरून आपल्या असं लक्षात येतं की प्रशासकीय व्यवस्थेची जी काही जबाबदारी आहे, ज्या काही भूमिका आहेत, त्या पार पाडणं जितकं महत्वाचं आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकून जबाबदारी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न, समस्या ही जितकी चिंतेचा विषय आहे, तितका तो चिंतनाचा विषय सुद्धा आहे आणि तो विषय आपण गांभीर्याने घेऊन त्याकडे पाहिलं जाईल हीच आजच्या या संपूर्ण प्रेक्षकांकडून अपेक्षा असणार आहे. तरी हिंदुस्थान पोस्टचे असे असंख्य व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल.